नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शेवगाव तालुक्यातील 25 लाख रुपयांच्या शेअर मार्केट फसवणूक प्रकरणातील आरोपीस अद्याप अटक न झाल्यानं पीडित निलेश दादासाहेब केसभट यांनी आजपासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबत आई-वडील आणि पत्नी उपस्थित असून न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. केसभट यांनी 14 एप्रिल 2025 रोजी शेवगाव पोलीस स्टेशन येथे दिलीप भीमराज केसभट यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. दरम्यान DK ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट या नावानं शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला आणि तब्बल 25 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणात इतर काही जणांचीही फसवणूक झाल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल होऊन 3 महिने उलटून गेले तरी आरोपीस अटक न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यामुळे पीडिताने आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तत्काळ कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. माझं नाव निलेश दादासाहेब केसभट, राहणार शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. मी 2024 मध्ये 7व्या महिन्यात दिलीप भीमराज केसभट याला 25 लाख रुपये दिले होते शेअर मार्केटच्या नावाखाली. तर त्यांनी मला पैशाचा आमिष दाखवून फसवणूक केली आहे. त्यानंतर 7व्या महिन्यात 2024 मध्ये मी निवेदन दिलं तर SP साहेबांना, तर कंप्लेंट दाखल करा म्हणून. पण कंप्लेंट माझी 2025 मध्ये 4थ्या महिन्यात दाखल झाली. त्यानंतर अजूनपर्यंत आरोपी अटक झाला नाही. माझी मागणी आहे की LCB कडे माझा केस वर्ग करावा किंवा अन्यथा आरोपी लवकरात लवकर पकडून आणावा. मी 25 लाख रुपये होम लोन मारून केस दाखल केलेली आहे. त्याला 25 लाखाचं होम लोन मारून मी त्याला कॅश दिलेली आहे. सर, माझ्याकडे त्याचे RTGS व त्याचा चेक वगैरे सर्व प्रूफ आहे. SP ऑफिस समोर उपोषणाला बसलो आहे व माझ्यासोबत माझी पत्नी व माझा 1.5 वर्षाचा मुलगा व माझे वडील आहेत. आज आम्हाला रोडवर यायची, उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे. प्रशासनाला माझी विनंती आहे की त्वरित आरोपी अटक करून मला न्याय लवकरात लवकर मिळावा. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.